भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 7 वर। काल 4 मजली इमारत कोसळली। एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू। इमारतीत सुरू होतं दुरुस्तीचं काम। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेती खरडून निघाली। घरांमध्ये नदी नाल्याचं पाणी शिरलंय, तर अकोली रेल्वे अंडरपासमध्ये 4 फूट पाणी। विदर्भात पावसाचा धुमाकूळ। बुलढाणा, धुळे, वाशिम, गोंदियात नदी नाल्यांना पूर। शेतीचं मोठं नुकसान। गोंदियातील वेडेगाव बंध्या इथे वादळामुळे 2 घरं जमीनदोस्त। 97 घरांचं नुकसान। नाशिकमध्ये अपूर्ण कामं, खड्डे झालेत, मृत्यूचे सापळे। 5 नाशिककरांचे बळी। जिल्ह्याशी संबंधित 5 मंत्री असूनही उपयोग काय? पालकमंत्री नसल्यानं नाशिककर वाऱ्यावर। नाशिककरांचा सवाल। मुंबईनंतर ठाणे मनपात वाहन खरेदीवर उधळपट्टी। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसाठी वाहन खरेदी। वाहन खरेदीच्या उधळपट्टीवर टीकेची झोड। लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर। मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश। मुंबई उच्च न्यायालयातील स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएकडून निलंबित। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे एफडीएची कारवाई। नियमांची पूर्तता होईपर्यंत खाद्य विक्रीवर बंदी। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी 2 पदकं। वेट लिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगला रौप्य, तर थाळी फेकीत सीमा कालीरमणला कांस्य पदक। भारताच्या पदकांची संख्या 17 वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।